मित्रांनो, चला तर आज आपण एमपीएससी आयोगाचा 8 ऑक्टोबर 2024 रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट व मुख्य परीक्षा 2021 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा आधीचा निकाल जो आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे एमपीएससी आयोगाचा अपडेट आहे। तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 9 जुलै 2022 पेपर 1 व 17 जुलै 2022 पेपर 2 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट व मुख्य परीक्षा 2021च्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील 378 पदांपैकी खेळाडू प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या 2 पदाचा निकाल राखून ठेवून उर्वरित 276 उमेदवारांची शिफारस आयोगाच्या दिनांक 26 जून 2024 रोजीच्या पत्रान्वये शासनास करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने आयोगाने पोलीस उपनिरीक्षक या संवर्गासाठी शिफारस केलेल्या 276 उमेदवारांपैकी 3 उमेदवारांनी नियुक्ती न स्वीकारल्यामुळे प्रतीक्षा आधीवरील उमेदवारांनी ची शिफारस करण्याची विनंती शासनाने आयोगास केली आहे। त्यामुळे आयोगाच्या प्रतीक्षा आधीवरील उमेदवारांचा गुणवत्ता यादीतील गुणवत्तानुक्रमे वर्गवारी व शासनाने कळविलेल्या रिक्त प्रवर्गनिहाय पदे इत्यादी बाबी विचारात घेऊन एकूण 3 पदावर उमेदवारांची त्यांच्या नावापुढे नमूद केलेल्या प्रवर्गातील आरक्षित जागांसाठी शिफारस करीत आहे। सदर प्रतीक्षा यादीनुसार शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवाराचा निकाल आयोगाच्या उमेदवाराच्या माहितीकरता आयोगाचे संकेतस्थळ जे आहे mpsc.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट होतं। धन्यवाद।